आपण परीक्षेसाठी रात्रभर जागून जी 100 पानं पाठ करतो ना, ती दुसऱ्या दिवशी पेपर संपताच एकदम विसरून जातो. पण 20 वर्षांपूर्वी अनेकदा पडून धडपडून शिकलेली सायकल आजपर्यंत कशी विसरत नाही? हो ना, हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे एकाच मेंदूचे हे 2 वेगवेगळे प्रतिसाद का असतात? याच प्रश्नाच्या मुळाशी शिकण्याचा आणि खऱ्या अर्थाने ज्ञान मिळवण्याचा एक असा फॉर्म्युला दडलाय, जो वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक शिक्षणाला पूर्णपणे उलथवून टाकतो. अगदी बरोबर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत, म्हणजे ज्याला आपण आपला डीप डाईव्ह म्हणतो, त्यात याच एका अत्यंत रंजक प्रवासाचा वेध आपण घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे प्रभावी अध्यापनाचा प्रवास, आशययुक्त ते उद्गामी पद्धती. हे खूपच रंजक असणार आहे. हो, फ्रॉम कंटेंट टू डिस्कव्हरी या सादरीकरणावर आधारित ही चर्चा आहे. हो. थोडक्यात सांगायचं तर नुसती माहिती डोक्यात कोंबण्यापासून ते स्वतः शोध लावण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आणि मला वाटतं हा प्रवास समजून घेणं आजच्या काळात सर्वात जास्त महत्वाचं आहे. कारण आपण बऱ्याचदा पाहतो की भरपूर पदव्या घेतलेली माणसं प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी थोडी गोंधळून जातात. हो, हे खूप वेळा बघायला मिळतं. पण दुसरीकडे एखादा सामान्य माणूस स्वतःच्या अनुभवातून नवीन तंत्रज्ञान किंवा कौशल्य एकदम सहज शिकतो. बरोबर. म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेत केवळ कोणती माहिती दिली जाते यापेक्षा ती माहिती मेंदूपर्यंत कशी पोहोचते, त्यावर मेंदू स्वतः कशी प्रक्रिया करतो, हे अधिक कळीचं असतं. हा बदल फक्त शाळा किंवा कॉलेजपुरता मर्यादित नाही बरं का. अच्छा. एखादं नवीन सॉफ्टवेअर शिकण्यापासून ते कॉर्पोरेट ट्रेनिंगपर्यंत सगळीकडे हे लागू होतं. ठीक आहे. आपण हे थोडं उलगडून पाहूया. नवीन आणि आधुनिक पद्धतींकडे वळण्यापूर्वी आपण सर्वजण ज्या प्रक्रियेतून गेलो आहोत त्या पारंपरिक पद्धतीची, हो, ज्याला आपण कंटेंट बेस्ड टीचिंग म्हणतो, अगदी तेच, त्या आशययुक्त अध्यापन पद्धतीची ओळख करून घेणं गरजेचं आहे. या पद्धतीत संपूर्ण लक्ष विषयाच्या आशयावर, म्हणजेच त्या माहितीवर केंद्रित केलेलं असतं, नाही का? हो. या पद्धतीचा मुख्य पायाच मुळी ती विषयवस्तू आहे. म्हणजे इथे सर्वात मोठा उद्देश हा असतो की ठरवून दिलेली माहिती अत्यंत अचूकपणे समोरच्यापर्यंत पोहोचवणं. म्हणजे शिकणाराला काय वाटतंय याचा विचार नाही. अजिबात नाही. शिकवणारी व्यक्ती आणि शिकणारी व्यक्ती या दोघांच्याही मानसिकतेचा विचार करण्यापेक्षा जो आशय शिकवायचाय त्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. संपूर्ण प्रक्रियेची रचना ही त्या माहितीभोवतीच फिरत असते. म्हणजेच ही पूर्णपणे अभ्यासक्रम केंद्रित पद्धत आहे. ठराविक वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणं हेच अंतिम ध्येय असतं. हो. इथे शिकवणारा हा मुख्य वक्ता असतो आणि संवादाचा प्रवाह हा बहुतांश वेळा एकतर्फी असतो. अगदी एकतर्फी. मला नेहमी हे एका रेडिओ ब्रॉडकास्टसारखं वाटतं. म्हणजे रेडिओ स्टेशनवरून कार्यक्रम प्रसारित होतो, तो लाखो लोक ऐकतात. बरोबर. पण ऐकणाऱ्यांना तो आवडतोय की नाही, त्यांना तो समजतोय की नाही, हे रेडिओ स्टेशनला त्या क्षणी थोडीच कळतं. संवाद फक्त एकाच दिशेने वाहतो. हे रेडिओ प्रसारणाचं उदाहरण तुम्ही खूप छान दिलंत. म्हणजे बघा, रेडिओ फक्त माहिती फेकत असतो. समोरच्या व्यक्तीने ती माहिती पकडली किंवा नाही याने प्रसारणाला काहीच फरक पडत नाही. हो, बरोबर. आणि हीच या पद्धतीची सर्वात मोठी त्रुटी आहे असं मला वाटतं. शिकणाऱ्या व्यक्तीला केवळ एक रिकामं भांडं समजलं जातं, ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती होतायची असते. बापरे, हे तर खूपच मर्यादित करणार आहे. मला त्या सादरीकरणातल्या एका चित्राची आठवण येते. कल्पना करा की एका पिंजऱ्यात काही भूमितीची उपकरणं, जसं की कंपास, मोजपट्टी, कोणमापक ठेवलेत. अच्छा. आणि त्या पिंजऱ्याला एक भले मोठं कुलूप लावले आहे. ही पारंपरिक पद्धत मला नेहमी या बंदिस्त पिंजऱ्यासारखी वाटते. म्हणजे ज्ञान देणारी पद्धत एखाद्या पिंजऱ्यासारखी कशी असू शकते? यातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे तो पिंजरा आणि ते कुलूप हे बंदिस्त मानसिकतेचे आणि खुंटलेल्या सर्जनशीलतेचे अत्यंत प्रभावी प्रतीक आहे. म्हणजे कसं? जेव्हा एखाद्या प्रक्रियेत समोरच्या व्यक्तीला फक्त ऐकायचं असतं तेव्हा तिची सक्रिय भागीदारी जवळजवळ संपुष्टात येते. मानवी मेंदू हा मुळातच प्रश्न विचारण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी बनलेला आहे बरं का. बरोबर. लहान मुलं किती प्रश्न विचारतात. अगदी तसंच. पण जेव्हा तयार उत्तरे हातावर ठेवली जातात तेव्हा ती नैसर्गिक जिज्ञासा त्या पिंजऱ्यात कायमची बंदिस्त होते. म्हणजे मेंदूला स्वतःची ताकद वापरण्याची संधीच मिळत नाही म्हणायचं. अगदी. संकल्पना मुळापासून समजून घेण्यापेक्षा केवळ रटाळ पाठांतरावर आणि ती माहिती जशीच्या तशी लक्षात ठेवण्यावर सर्वाधिक भर दिला जातो, ज्याला आपण रोट लर्निंग म्हणतो. हो, ते पाठांतर. एखादी परीक्षा पास होण्यापुरतं काम येतं. पण खऱ्या आयुष्यात जेव्हा अनपेक्षित आव्हाने उभी राहतात ना, तेव्हा ही पद्धत पूर्णपणे अपुरी पडते. आजच्या आधुनिक जगात नुसती माहिती साठवणारा मेंदू उपयोगी नाही. हो, कारण माहिती तर आता गुगलवर पण मिळते. अगदी बरोबर. आपल्याला
त्या माहितीवर प्रक्रिया करून नवीन विचार करणारा मेंदू हवा असतो. आणि पारंपरिक पद्धत हा असा विचार करणारा मेंदू घडवू शकत नाही. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. जर पारंपरिक पद्धतीचे इतके तोटे आहेत, तर केवळ पाठांतराकडून सखोल आकलनाकडे जाण्यासाठी शिक्षणाने कोणता मार्ग स्वीकारला? याच गरजेतून बदलाची सुरुवात झाली. मुख्यत्वे 2 विरुद्ध दिशांचे विचार पुढे आले. एक म्हणजे अवगामी पद्धत, ज्याला डिडक्टिव्ह मेथड म्हणतात, अच्छा. आणि दुसरी म्हणजे उद्गामी पद्धत, म्हणजेच इंडक्टिव्ह मेथड. अवगामी पद्धत ही जुन्याच पद्धतीचे एक रूप आहे, जिथे सुरुवातीलाच एक मोठा नियम किंवा सिद्धांत सांगितला जातो आणि मग त्याची उदाहरणे दिली जातात. हे म्हणजे नवीन मोबाईल किंवा टीव्ही घेतल्यावर आधी त्याचं ते जाडजूळ मॅन्युअल वाचण्यासारखं आहे. हो ना. आपण ते मॅन्युअल वाचतो, त्यातले नियम पाहतो आणि मग टीव्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो, जे आपण बहुतांश वेळा करतच नाही. अगदी बरोबर ओळखलात. सर्वसामान्य माणूस हे कधीच करत नाही आणि म्हणूनच उद्गामी पद्धतीचा उदय झाला. रॉजर बेकन नावाच्या एका तत्ववेत्त्याने या पद्धतीचा पाया रचला. रॉजर बेकन. अच्छा. हां, खऱ्या अर्थाने स्वशोधाचा मार्ग आहे. याचं मूळ तत्व खालून वर जाणे किंवा विशेषाकडून सामान्याकडे असं आहे, स्पेसिफिक टू जनरल. इथे मॅन्युअल वाचलं जात नाही, इथे थेट बटणं दाबून पाहिली जातात. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. एका सामान्य विद्यार्थ्यासाठी किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकणाऱ्या व्यक्तीसाठी विशेषाकडून सामान्याकडे जाणं म्हणजे नक्की काय? विशेषाकडून सामान्याकडे जाणं म्हणजे सुरुवातीलाच कोणताही अंतिम नियम किंवा तयार उत्तर न देणं. ओके. त्याऐवजी समोर अनेक छोटी छोटी विशिष्ट उदाहरणे किंवा नमुने ठेवणं. या पद्धतीत मार्गदर्शक कधीच थेट उत्तर सांगत नाही. तो केवळ निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण करतो. एक प्रकारे तो मेंदूला कोड्यात पाडतो. म्हणजे स्पून फीडिंग पूर्णपणे बंद. पूर्णपणे बंद. समजा आपण एका त्रिकोणी मनोऱ्याची कल्पना केली, पिरॅमिड असं म्हणूया. या मनोऱ्याच्या तळाशी अनेक छोटी छोटी उदाहरणे, प्रसंग पसरलेले आहेत. शिकणारी व्यक्ती या तळाशी असलेल्या उदाहरणांचं निरीक्षण करते. अच्छा, म्हणजे ती स्वतः शोधते. हो, त्यांच्यात काय साम्य आहे हे शोधते आणि स्वतः विचार करून त्या मनोऱ्याच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत, म्हणजेच एका सामान्य नियमापर्यंत पोहोचते. हे खालून वर जाणं आहे. स्वतः विचार करून एक निष्कर्ष काढणं ही एक अत्यंत उच्च दर्जाची बौद्धिक प्रक्रिया आहे. हे तत्व तर खूपच प्रभावी वाटतंय, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया वर्गात किंवा कोणत्याही शिकण्याच्या प्रक्रियेत लागू कशी होते? कारण नुसतं ऐकायला हे सोपं वाटतं. हो, पण याची एक पद्धतशीर रचना आहे. उद्गमी पद्धतीचे साधारणपणे 5 महत्वाचे टप्पे मानले जातात. हे टप्पे म्हणजे मानवी मेंदूने माहितीवर प्रक्रिया करून स्वतःचं ज्ञान निर्माण करण्याचा प्रवास आहे. हे टप्पे कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी आपण एखादं साधं रोजच्या जीवनातलं उदाहरण घेऊया. नक्कीच. समजा मला एका परदेशी व्यक्तीला क्रिकेट हा खेळ कसा खेळतात हे शिकवायचंय. जर मी पारंपरिक पद्धतीचा वापर केला तर मी आधी त्याला क्रिकेटचं ते जाडजूड नियमांचं पुस्तक देईन. हो, आणि तो कंटाळून जाईल. अगदी. ते आपले LBW म्हणजे काय, नो बॉल म्हणजे काय हे वाचायला लावेन. तो व्यक्ती ते वाचून कंटाळून जाईल आणि कदाचित प्रत्यक्ष बॅट हातात घेण्याआधीच त्याचा खेळातला रस संपून जाईल. बरोबर, कारण तुम्ही सुरुवातीलाच त्याच्यावर नियमांचं ओझं लादलंय. या प्रक्रियेत त्याच्या मेंदूला काहीच काम करावं लागलं नाही, फक्त माहिती साठवावी लागली. पण जर आपण हीच गोष्ट उद्गामी पद्धतीने शिकवली तर हा प्रवास कसा असेल? आपण त्याला थेट मैदानावर घेऊन जाऊ आणि एखादा चालू सामना दाखवू. आणि हाच या प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. उदाहरणे किंवा प्रसंग सादर करणे, प्रेझेंटेशन. इथे तुम्ही त्याला नियम न सांगता थेट खेळाचं प्रत्यक्ष स्वरूप दाखवलं. मग तो व्यक्ती प्रेक्षकांमध्ये बसून खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देईल. तो पाहिल की बॉलर चेंडू टाकतोय, बॅट्समन तो मारतोय आणि फिल्डर्स तो अडवतायत. हां, झाला दुसरा टप्पा, निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन. इथे त्याचा मेंदू अत्यंत वेगाने ती सर्व दृश्य टिपत असतो. तो प्रत्येक घटनेकडे बारकाईने पाहतो. मग थोड्या वेळाने तो पाहतो की जेव्हा चेंडू हवेतून उडत जाऊन सीमारेषेच्या बाहेर पडतो तेव्हा अंपायर दोन्ही हात वर करतात आणि त्याचवेळी प्रेक्षक प्रचंड टाळ्या वाजवतात. असं एकदा होतं, दोनदा होतं, तीनदा होतं. बरोबर. मग त्याचा मेंदू विचार करू लागतो की या तीनही घटनांमध्ये काहीतरी संबंध आहे. आणि इथेच तिसरा टप्पा सुरू होतो, विश्लेषण आणि तुलना, म्हणजेच ॲनालिसिस. त्याचा मेंदू जमा केलेल्या निरीक्षणांचं विश्लेषण करतो. वेगवेगळ्या घटनांमधील पॅटर्न शोधण्याचा तो प्रयत्न करतो. हीच ती वेळ असते जिथे मेंदूत खरं बौद्धिक काम सुरू असतं.
आणि मग अचानक त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. तो स्वतःशीच म्हणतो, अच्छा, चेंडू जमिनीला न लागता थेट सीमारेषेबाहेर गेला की त्याचे 6 धावा मिळतात आणि अंपायर दोन्ही हात वर करून ते जाहीर करतात. हा आहे चौथा आणि सर्वात महत्वाचा टप्पा, सामान्य नियम शोधणे, जनरलायझेशन. इथे त्याने स्वतः तो नियम तयार केला. कोणीही त्याला तो लिहून दिला नव्हता. बापरे, हे तर खूपच नैसर्गिक आहे. हो ना. आणि यानंतर येतो 5वा टप्पा, उपयोजन किंवा ॲप्लिकेशन. जेव्हा तो स्वतः खेळायला मैदानावर उतरेल तेव्हा तो चेंडू हवेतून सीमारेषेबाहेर मारण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याने शोधलेला नियम तो आता प्रत्यक्ष लागू करत आहे. हा प्रवास खूपच छान वाटतो, पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. या प्रक्रियेमुळे मेंदूला कसा फायदा होतो? आपण सुरुवातीला सायकल शिकण्याचं उदाहरण दिलं होतं, तो धागा इथे कसा जोडला जातो? या प्रश्नाचं उत्तर ज्ञानाच्या निर्मिती प्रक्रियेत आणि त्यातून मिळणाऱ्या मानसिक आनंदात दडलेलं आहे. जेव्हा ज्ञान कोणीतरी दुसरं आयतं देतं ना, तेव्हा त्यात तुमची कोणतीही भावनिक किंवा बौद्धिक गुंतवणूक नसते. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही या टप्प्यांमधून जाऊन स्वतः नियम शोधून काढता, तेव्हा मेंदूला एक विशिष्ट प्रकारचा संघर्ष करावा लागतो. याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह फ्रिक्शन म्हणतात. म्हणजे मेंदूला पडलेला ताण. एक प्रकारचा सकारात्मक ताण. जेव्हा मेंदू हा ताण सहन करून 2 गोष्टींमधला संबंध शोधून काढतो, तेव्हा त्याला एक प्रचंड समाधान मिळतं. अरे च्छा, हे तर मी शोधून काढलं. ही जी भावना निर्माण होते ना, याला आपण युरेका मोमेंट म्हणतो. हा युरेका मोमेंट. या क्षणी मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन पाझरतं, जे आनंदाची आणि बक्षीस मिळाल्याची भावना निर्माण करतं. म्हणजे स्वतः शोध लावल्यामुळे मिळणारं एक नैसर्गिक बक्षीस. अगदी. आणि याच डोपामिनमुळे तो अनुभव आणि तो नियम मेंदूत कायमचा कोरला जातो. म्हणूनच सायकल चालवण्याचं कौशल्य आपण कधीच विसरत नाही. कारण आपण तो समतोल स्वतः शोधलेला असतो. हो. या स्वानुभवातून शिक्षण होत असल्याने व्यक्ती केवळ शारीरिक दृष्टीनं उपस्थित नसते, तर ती मानसिकदृष्ट्या अत्यंत सक्रिय असते. यामुळे अन्वेषण आणि विश्लेषण यांसारख्या उच्चस्तरीय कौशल्यांचा विकास होतो. जर आपण या पद्धतीच्या फायद्यांचा विचार केला तर हे स्पष्ट होतं की यामुळे विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होतो. तो स्वावलंबी बनतो. हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणित किंवा विज्ञानासारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या विषयांची गोडी यामुळे लागू शकते. कारण तिथे तयार सूत्र पाठ करण्याऐवजी ती कशी तयार झाली हे उलगडण्याची संधी मिळते. आणि जसं तुम्ही म्हणालात, स्वतः शोधलेले नियम असल्यामुळे ते दीर्घकाळ स्मरणात राहतात. पण कोणत्याही व्यवस्थेतून एकाच बाजूचा विचार करून चालत नाही बरं का. या नाण्यालाही दुसरी बाजू आहे. पण जर ही उद्गामी पद्धत इतकीच प्रभावी आणि आनंददायी आहे, तर मग प्रत्येक ठिकाणी तिचा वापर का होत नाही? बरोबर आहे तुमचा प्रश्न. सत्य परिस्थिती काय आहे? समजा एका शिक्षकाला 60 मुलांच्या वर्गात ठराविक वेळेत खूप मोठा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर ही पद्धत व्यावहारिकदृष्ट्या कितपत शक्य आहे? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या पद्धतीच्या काही स्पष्ट मर्यादा आहेत. सगळ्यात पहिली आणि मोठी अडचण म्हणजे ही एक अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे. साहजिकच आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम फळ्यावर 5 मिनिटात लिहून देणं खूप सोपं आहे. पण न्यूटनसारखा विचार करून मुलांनी स्वतः तो नियम शोधावा अशी अपेक्षा ठेवली तर पूर्ण वर्षही पुरं पडेल. अनेक उदाहरणांवरून एक नियम शोधून काढण्यासाठी भरपूर वेळ आणि संयम लागतो. दुसरं म्हणजे मोठ्या संख्येच्या वर्गात हे कठीण असतं. हो, प्रत्येकाचा विचार करण्याचा वेग वेगळा असतो. अगदी. आणि सर्वांना एकाच अचूक निष्कर्षापर्यंत पोचवणं हे शिक्षकासाठी खूप मोठं आव्हान असतं. शिवाय सर्व विषयांसाठी ही पद्धत योग्य नाही. उदाहरणार्थ इतिहासातील तारखा किंवा केवळ माहितीवर आधारित विषय. भारताला स्वातंत्र्य कोणत्या साली मिळालं हे तुम्ही उदाहरणांवरून शोधू शकत नाही. ती एक माहिती आहे जी थेटच द्यावी लागते. आणि या सगळ्यात शिक्षकांची भूमिका खूप कठीण होत असेल. हो, शिक्षकांकडे अत्यंत उच्च दर्जाचे नियोजन आणि मार्गदर्शन कौशल्य असणं आवश्यक आहे. शिक्षकांना आधीपासूनच खूप विचार करून अचूक उदाहरणे निवडावी लागतात. जर उदाहरणे चुकीची निवडली तर शिकणारी व्यक्ती चुकीचा नियम शोधण्याची शक्यता असते. तंतोतंत. समजा तुम्ही केवळ पांढरे राजहंस दाखवत राहिलात तर पाहणारा हाच नियम तयार करेल की जगातले सगळे राजहंस पांढरेच असतात. काळ्या राजहंसाचे उदाहरण न दिल्याने त्याचा नियम चुकीचा ठरू शकतो. बापरे, म्हणजे खूपच काळजी घ्यावी लागते. मग आता या संपूर्ण विश्लेषणावरून आपण अंतिम निष्कर्षापर्यंत कसे पोहोचतो? याचं उत्तर सुवर्ण मध्ये साधणे यात आहे. कोणतीही एक पद्धत परिपूर्ण नसते.
उत्कृष्ट शिक्षक तोच आहे जो आशययुक्त पद्धतीची अचूकता आणि उद्गामी पद्धतीची तर्कशक्ती यांचा सुवर्णमध्य साधतो. म्हणजे दोन्हींचा समतोल. हो, ज्ञानाचा पाया रचण्यासाठी आशय महत्वाचा आहे, पण त्याला जिवंत करण्यासाठी नियम शोधण्याची संधी देणं हे शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? यातून आपल्याला हे समजतं की नवीन माहिती ग्रहण करताना केवळ पाठांतर न करता स्वतःचे नियम शोधण्याची सवय कशी उपयुक्त ठरते, मग तो शाळेतला विद्यार्थी असो व नवीन तंत्रज्ञान शिकणारा माणूस. नक्कीच. काही शिक्षक असा एखादा प्रचंड मोठा अभ्यासक्रम अगदी वेळेत कसा पूर्ण करतात आणि तरीही त्यांच्या वर्गातील मुलांना परीक्षेत चांगले गुण कसे मिळतात हा विचार कधीतरी सगळ्यांच्याच मनात येतो. हो, अगदी बरोबर. एका बाजूला वेळेची नेहमीच असलेली कमतरता आणि दुसरीकडे पाठांतराचा डोंगर. तरीही हे सगळं अगदी घड्याळाच्या काट्यावर कसं जुळतं? हे काही जादूचं काम नाहीये. यामागे एक अत्यंत विशिष्ट, जुनी आणि आजही तितकीच प्रभावी असलेली शिकवण्याची पद्धत काम करत असते. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच पद्धतीचे संपूर्ण अस्तर उलगडून पाहणार आहोत. हो ना. तर आजचा आपला विषय आहे अवगामी पद्धत, ज्याला आपण इंग्रजीत डिडक्टिव्ह मेथड म्हणून ओळखतो. या पद्धतीचा खरा अर्थ काय, तिचा रंजक इतिहास, तिचे फायदे, तोटे आणि मानवी मेंदू याला कसा प्रतिसाद देतो यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. आणि तसं पाहिलं तर हा विषय फक्त शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित नाही. अच्छा. हो, तो थेट मानवी विचार प्रक्रियेशी जोडलेला आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा परिणाम पाहतो तेव्हा त्यामागे एक ठोस तर्कशास्त्र असते. अवगामी पद्धत ही याच तर्कशास्त्राची एक व्यावहारिक आवृत्ती आहे. बरोबर. ही पद्धत समजून घेताना माझ्या डोळ्यासमोर एक उलट्या त्रिकोणाचे किंवा नरसाळ्याचे म्हणजे फनेलचं चित्र उभे राहते. फनेल. हो, ही पद्धत सामान्य ते विशेष किंवा जनरल टू स्पेसिफिक या दिशेने प्रवास करते. म्हणजे त्या नरसाळ्याच्या वरच्या रुंद भागात आधी एखादा सामान्य नियम किंवा सूत्र ओतले जाते. अगदी बरोबर. आणि मग त्यातून खाली एका विशिष्ट बिंदूवर विशेष उदाहरणे बाहेर पडतात. हो, म्हणजे वरून खाली येण्याची ही एक थेट प्रक्रिया आहे, जिथे अंतिम सत्य आधीच मान्य केलेले असते. नरसाळ्याची उपमा इथे चपखल बसते, पण ती अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण तिला उद्गामी म्हणजेच इंडक्टिव्ह पद्धतीच्या संदर्भात पाहिलं पाहिजे. म्हणजे नेमकं कसं? उद्गामी पद्धतीत आपण अनेक छोट्या छोट्या उदाहरणांवरून, अनुभवांवरून एका मोठ्या नियमाकडे पोचतो. तिथे शोध घेण्याची प्रक्रिया असते. पण अवगामी पद्धतीत हा प्रवास नेमका उलटा असतो. म्हणजे नियम आधीच तयार असतो, सत्य आधीच प्रस्थापित झालेले असते आणि आपण त्या नियमाची सत्यता वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे फक्त पडताळून पाहत असतो. अगदी बरोबर. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. उत्तर आधीच सांगून टाकायचे आणि मग मुलांकडून ते फक्त गिरवून घ्यायचे, हे तर एक प्रकारे आयते घास भरवण्यासारखं झाले ना? हो, त्याला स्पून फीडिंग म्हणता येईल. मग ज्ञानाच्या निर्मितीत स्वतःचा काहीच सहभाग नसलेली ही वळून खाली येण्याची विचार प्रक्रिया नेमकी कुठून आली? हे असं कोणी ठरवलं? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला थेट प्राचीन ग्रीसमध्ये जावं लागेल. बापरे, थेट प्राचीन ग्रीस? हो, या विचार प्रणालीचे जनक महान ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल मानले जातात. प्राचीन ग्रीक विचारवंतांना एका गोष्टीची खूप भीती वाटायची, ती म्हणजे मानवी इंद्रियांची फसवणूक. एखादा स्वयंसिद्ध नियम असेल तर त्या भक्कम पायावर उभे राहून काढलेले निष्कर्ष कधीच चुकू शकत नाहीत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी शून्यातून विश्व निर्माण करण्याची गरज नसते. हो, आधीच सिद्ध झालेल्या गोष्टींचा वापर करून पुढे जायला हवे, असा तो विचार होता. हे ऐकताना मला एक गमतीशीर उपमा सुचतीये. हे अगदी आयकियाचं फर्निचर घरी आणून जोडण्यासारखं आहे. अरे वा, आयकियाचं फर्निचर कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण ते बॉक्समध्ये पॅक केलेलं फर्निचर आणतो तेव्हा त्यासोबत आधी एक मॅन्युअल किंवा नियमपुस्तिका दिली जाते. त्या पुस्तिकेत सर्व नियम आणि पायऱ्या आधीच ठरलेल्या असतात. हो, ते तर आहे. आणि मग त्या नियमांच्या आधारे आपण ते लाकडाचे सुटे भाग एकत्र जोडतो. आपण स्वतःहून हे लाकूड कुठे बसेल आणि याचा दुसरा उपयोग काय करता येईल असा शोध घेत बसत नाही. अगदी बरोबर. आपण फक्त सूचनांचे पालन करतो. आणि आयकियाचे फर्निचर जोडताना जर मॅन्युअल बाजूला ठेवून स्वतःची बुद्धी चालवली तर शेवटी 2-4 नटबॉल्ट नक्कीच उरतात. हो ना, खरंच की. म्हणूनच अवगामी पद्धत ही अत्यंत थेट आणि ठाम मानली जाते. आयकियाच्या मॅन्युअलप्रमाणे विद्यार्थ्याला इथे अंधारात साचपडत राहावं लागत नाही. विद्यार्थ्याला स्वतःहून नियम शोधून काढण्याचा मानसिक ताण नसतो.
म्हणजे नियम आधीच दिलेला असल्यामुळे फक्त तो नियम कसा लागू करायचा हेच शिकायचे असते. नक्कीच. यातून एक प्रकारची निश्चिती मिळते. हे ऐकायला तर सोपं वाटतं, पण ॲरिस्टॉटलचे हे तर्कशास्त्र आजच्या आधुनिक वर्गात प्रत्यक्षात कसे दिसते? म्हणजे मी एखाद्या शाळेतील 8वी किंवा 9वीच्या वर्गात जाऊन बसले, तर शिक्षकांची ही प्रक्रिया नेमकी कशी उलगडताना दिसेल? प्रत्यक्ष वर्गात ही प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रामुख्याने 4 टप्प्यांत पार पडते. आणि हे टप्पे अतिशय विचारपूर्वक तयार केलेले असतात. जर आपण वर्गातील प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण केले तर हे 4 टप्पे अगदी स्पष्ट दिसतात. पहिला टप्पा म्हणजे नियम सादरीकरण किंवा रूल प्रेझेंटेशन. बरोबर. दुसरा टप्पा म्हणजे त्या नियमाचे स्पष्टीकरण. तिसरा टप्पा म्हणजे विशेष उदाहरणे आणि चौथा अंतिम टप्पा म्हणजे सराव. हे अगदी एखाद्या ठरवून दिलेल्या नृत्याच्या स्टेप्ससारखं वाटतं. हो, जिथे प्रत्येक पाऊल आधीच निश्चित केलेलं असते. या स्टेप्स आपण गणिताच्या तासाचं उदाहरण घेऊन समजून घेऊया. हो, सांगा ना. समजा गणिताच्या तासाला शिक्षक वर्गात येतात आणि थेट फळ्यावर एक सूत्र लिहितात. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. हा झाला पहिला टप्पा, म्हणजे नियम सादरीकरण. हां, नियम थेट विद्यार्थ्यांसमोर ठेवला जातो. हो, आणि त्यानंतर शिक्षक या सूत्रातील a आणि b म्हणजे काय आणि हे सूत्र कसे काम करते हे स्पष्ट करतात. हा दुसरा टप्पा. आणि मग लगेचच ते पुस्तकातील गणिते सोडवायला घेतात. बरोबर. हा तिसरा टप्पा असतो, जिथे विशेष उदाहरणे दिली जातात. शिक्षक त्याच सूत्रात विशिष्ट किमती घालतात. उदाहरणार्थ a च्या जागी 3 आणि b च्या जागी 4. अच्छा, मग 3 अधिक 4 कंसाचा वर्ग कसा सोडवायचा ते फळ्यावर दाखवतात. हो, 3 चा वर्ग 9 अधिक 2 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे 24 अधिक 4 चा वर्ग 16. एकूण बेरीज 49. हे उदाहरण शिक्षक स्वतः सोडवून दाखवतात. आणि मग चौथ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना तशीच 10-15 गणिते सरावासाठी दिली जातात. अगदी तसंच. आणि हीच प्रक्रिया भाषेच्या तासालाही दिसते. भाषेच्या किंवा व्याकरणाच्या तासाला हे कसे काम करते? व्याकरणात समजा संधी शिकवायची असेल तर शिक्षक आधी नियम सांगतात की अ किंवा आच्या पुढे जर ई किंवा ई आला तर त्या दोन्हींचा मिळून ए तयार होतो. हा झाला नियम. मग ते उदाहरण देतात. देवमधील अ अधिक इंद्रमधील ई मिळून देवेंद्र तयार होतो. इथेही तोच क्रम आहे. आधी नियम, मग स्पष्टीकरण, मग उदाहरण आणि शेवटी सराव. हे सर्व ऐकताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवतीये. कोणती? जर शिक्षकच नियम सांगत आहेत, शिक्षकच स्पष्टीकरण देत आहेत आणि शिक्षकच उदाहरणे सोडून दाखवत आहेत, तर यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय? एक चांगला प्रश्न आहे. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शिक्षकप्रधान किंवा टीचर सेंट्रिक नाही आहे का? वर्गात काय शिकवायचे, कसे शिकवायचे, कुठलं सूत्र वापरायचे, हे सर्व शिक्षकच ठरवत आहेत. हे तर मुलांना रोबोट बनवण्यासारखं आहे ना? तुमचा हा आक्षेप रास्त आहे. ही पद्धत पूर्णपणे शिक्षकप्रधानच आहे. संपूर्ण प्रक्रियेची सूत्रे शिक्षकांच्याच हातात असतात. पण इथे आपण शिक्षकांच्या बाजूनेही विचार करणं गरजेचं आहे. शिक्षकांच्या बाजूने? हो, शिक्षकांवर एका विशिष्ट वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव असतो. त्यांना शाळेचं व्यवस्थापन, पालकांच्या अपेक्षा आणि परीक्षेचे वेळापत्रक अशा अनेक आघाड्यांवर लढावं लागते. हो, ते तर आहेच. अशावेळी ही पद्धत शिक्षकांवर वर्गावर आणि वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र देते. म्हणजे जर शिक्षकांकडे नियंत्रण जास्त असेल आणि विद्यार्थी फक्त सूचनांचे पालन करत असतील, तर शिक्षण व्यवस्थेत ही पद्धत इतकी लोकप्रिय का आहे? याचं उत्तर बहुधा तिच्या वेगात दडलेले असावे. केवळ वेग नाही, तर अचूकता आणि कार्यक्षमता. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती थेट मुद्द्यावर येते. हो, कारण शिक्षक वर्गात येऊन इकडे तिकडे भरकटत नाहीत किंवा मुलांना स्वतःहून शोध घ्यायला लावून वेळेचा अपव्यय करत नाहीत. थेट सूत्र, थेट उदाहरणे. अगदी बरोबर. त्यामुळे वेळेची प्रचंड बचत होते आणि याच कारणामुळे तो मोठा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्याचा चमत्कार घडतो. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून यात नक्की काय साध्य होते? विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार केला तर शिकवणी अत्यंत स्पष्ट आणि संरचित असते, म्हणजेच स्ट्रक्चर्ड असते. विद्यार्थ्यांच्या मनात कोणताही गोंधळ नसतो. म्हणजे त्यांना अचूक माहीत असते की अमुक एका प्रकारच्या प्रश्नासाठी अमुक एक सूत्र वापरायचे आहे. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
आजच्या परीक्षाभिमुख शिक्षण व्यवस्थेसाठी ही पद्धत अत्यंत सोयीची आहे. खरंय, परीक्षेत कमी वेळेत अचूक उत्तरे लिहिण्यासाठी ज्या प्रकारची शिस्त आणि विशिष्ट प्रकारची स्मरणशक्ती आवश्यक असते, ती या पद्धतीमुळे विकसित होते. पाठांतर आणि सराव या 2 चाकांवर ही पद्धत वेगाने धावते. नक्कीच. हे म्हणजे एखाद्या लांबच्या, निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या रस्त्याऐवजी थेट हायवे निवडण्यासारखं आहे. हायवे. हो ना? निसर्गरम्य रस्त्यावरून जाताना आपण आजूबाजूला पाहतो, रेंगाळतो, स्वतःहून नवीन रस्ते शोधतो. पण हायवेवर आपण आजूबाजूला न पाहता थेट एका निश्चित वेगाने परीक्षा पास होणे या मुक्कामावर पोचतो. हायवेवर भरकटण्याची शक्यता खूप कमी असते. हायवेची उपमा अगदी योग्य आहे. पण यात एक मोठी गोम आहे. अरे गोम आहे. हायवेवरून वेगाने प्रवास करताना आपण सुरक्षित असतो. पण या प्रवासात विद्यार्थी हा गाडी चालवणारा ड्रायव्हर नसतो, तर तो फक्त एक प्रवासी असतो. अरेच्या. हो, ड्रायव्हिंग सीटवर शिक्षक असतात. त्यामुळे गंतव्यस्थानावर पोचल्यावर जर त्या विद्यार्थ्याला स्वतःची गाडी चालवायला सांगितली तर त्याला ते जमेलच असे नाही. कारण त्याने गाडी कशी चालवायची हे अनुभवलेलेच नसते. आणि इथेच आपण या वेगवान शिक्षण पद्धतीच्या दुसऱ्या आणि थोड्या अंधाऱ्या बाजूकडे वळतोय. हो. ही पद्धत वरवर जेवढी सोपी आणि वेगवान वाटते, तेवढेच तिचे काही अत्यंत गंभीर तोटेही आहेत, जे मानवी मेंदूच्या विचार प्रक्रियेवर आणि ज्ञानाच्या आकलनावर थेट आघात करतात. या पद्धतीची सर्वात मोठी आणि गंभीर मर्यादा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील का या प्रश्नाचं उत्तर इथे कधीच मिळत नाही. म्हणजे विद्यार्थ्याला हे उत्तम प्रकारे समजते की ए अधिक बीच्या वर्गाचं सूत्र काय आहे आणि त्याचा वापर करून गणिते कशी सोडवायची हेही तो शिकतो. पण हे सूत्र असेच का आहे, ते कसे तयार झाले, त्यामागील तर्क काय आहे, हे त्याला कधीच समजत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे मेंदूच्या पातळीवर एक मोठी अडचण निर्माण होते. कॉग्निटिव्ह सायकोलॉजी किंवा संज्ञानात्मक मानसशास्त्र सांगते की जेव्हा मानवी मेंदूला एखाद्या गोष्टीमागचे कारण समजत नाही, तेव्हा तो मेंदू ती माहिती केवळ एक स्वतंत्र तुकडा म्हणून साठवून ठेवतो. म्हणजे विद्यार्थी हे केवळ निष्क्रिय श्रोते किंवा पॅसिव्ह लिस्नर्स बनून राहतात. हो, त्यांना फक्त माहिती ग्रहण करायची असते, त्यावर प्रक्रिया करून नवीन काही शोधायचे नसते. जेव्हा तयार नियम दिले जातात तेव्हा स्वतंत्र विचार करण्याची संधी हिरावून घेतली जाते. आणि जिथे स्वतंत्र विचार नाही, तिथे सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी विकसित होण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर. मला सांगा, याचा स्मरणशक्तीवर काय परिणाम होतो? कारण मगाशी आपण म्हणालो की यामुळे पाठांतर चांगले होते. मग यात धोका कुठे आहे? समजा परीक्षेच्या हॉलमध्ये तो विद्यार्थी बसला आहे आणि त्याला ते पाठ केलेलं सूत्रच अचानक आठवलं नाही, तर काय होईल? तिथेच या पद्धतीचा सर्वात मोठा कमकुवत दुवा उघडा पडतो. आणि हे समजून घेणं खूप रंजक आहे. कसं काय? जेव्हा विद्यार्थी स्वतः एखादं सूत्र शोधून काढतो, म्हणजे अनुभवातून शिकतो, तेव्हा मेंदूमध्ये अनेक न्यूरल पाथवेज किंवा चेतापेशींचे मार्ग तयार होतात. त्यामुळे जर तो मुख्य सूत्र विसरला तरी तो मागच्या पायऱ्या आठवून पुन्हा ते सूत्र तयार करू शकतो. अच्छा. पण अवगामी पद्धतीत मेंदूने फक्त ते अंतिम सूत्र एकाकीपणे पाठ केलेलं असते. त्याच्याशी जोडलेला कोणताही अनुभव किंवा तर्क मेंदूकडे नसतो. बापरे, म्हणजे जर तो एकाकी धागा तुटला तर पूर्ण स्वेटरच उसवतो. अगदी तसंच. जर तो विद्यार्थी सूत्र विसरला तर त्याला ते पुन्हा आठवणं जवळपास अशक्य असते, कारण तिथे अनुभवाचा अभाव असतो. अनुभवावर आधारित शिक्षण तिथे घडतच नाही. केवळ एकाच प्रकारच्या गणितांचा यांत्रिक सराव असतो. म्हणूनच या पद्धतीतून मिळणारे ज्ञान हे अनेकदा अल्पजीवी ठरते. परीक्षेच्या दिवसापुरते ते स्मरणात राहते, पण काही महिन्यांनंतर त्या संकल्पना विसरल्या जातात. पाठांतराचा तो एकुलता एक आधार तुटला की ज्ञानाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळते. यामुळेच शिक्षण तज्ज्ञ या पद्धतीला दुधारी तलवार मानतात. मग आता इथे एक मोठा पेच प्रसंग उभा राहतो. कसा? एका बाजूला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे, परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचे स्पष्ट फायदे आहेत, तर दुसऱ्या बाजूला सर्जनशीलता आणि चिरकाळ टिकणाऱ्या ज्ञानाचा बळी जातोय. जर ही पद्धत इतकी धोकादायक ठरू शकते तर ती पूर्णपणे हद्दपार करणे हाच पर्याय उरतो का? अजिबात नाही. कोणतीही पद्धत स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते, तर तिचा वापर कधी आणि कुठे करायचा हे जास्त महत्त्वाचे असते. म्हणजे अवगामी पद्धतीची एक योग्य वेळ आणि एक अयोग्य वेळ आहे. नक्कीच.
हे साधन केव्हा वापरायचे आणि केव्हा बाजूला ठेवायचे याचे भान असणे आवश्यक आहे. जेव्हा अभ्यासक्रम खूप मोठा आहे आणि परीक्षेला वेळ कमी आहे तेव्हा ही पद्धत जीवनदायी ठरते. तसेच विद्यार्थ्यांची उजळणी घेताना हीच पद्धत सर्वाधिक उपयुक्त असते. कारण उजळणीच्या वेळी विद्यार्थ्यांना संकल्पना आधीच माहीत असतात. त्यांचे न्यूरल पाथवेज तयार झालेले असतात. तिथे फक्त सूत्रांची आणि नियमांची वेगाने उजळणी करायची असते. अगदी बरोबर. तिथे नवीन शोध घेत बसण्याची गरज नसते. तसेच काही तांत्रिक आणि पूर्णपणे नियमबद्ध विषय शिकवताना याचा खूप फायदा होतो. याच्या उलट या पद्धतीची अयोग्य वेळ कोणती? जेव्हा एखादी नवीन आणि अत्यंत गुंतागुंतीची संकल्पना पहिल्यांदाच वर्गात शिकवायची असते तेव्हा थेट नियम सांगून चालत नाही. तिथे उद्गामी पद्धतच लागते. आणि प्राथमिक स्तरावरील लहान मुलांसाठी ही अवगामी पद्धत योग्य नसेल ना? अजिबात योग्य नाही. कारण त्यांच्या मेंदूचा विकास होत असतो आणि त्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे जाण्याची गरज असते. त्यांना थेट अमूर्त सूत्रे पचत नाहीत. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचे, जेव्हा विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता आणि त्यांची शोधवृत्ती वाढवायची असते तेव्हा ही पद्धत टाळलेलीच बरी. हे सगळं ऐकताना मला एखाद्या क्रिकेट मॅचची आठवण येते. क्रिकेट मॅच. हो. ही अवगामी पद्धत म्हणजे एखाद्या क्रिकेट टीममधील फिनिशर खेळाडूसारखी आहे. अच्छा, बरोबर. जेव्हा डाव संपत आलेला असतो, कमी वेळात जास्त रन्स हवे असतात आणि थेट परिणामांची अपेक्षा असते, तेव्हा हा फिनिशर मैदानात येतो आणि उत्तम काम करतो. पण तुम्ही या फिनिशरला डावाची सुरुवात करण्यासाठी म्हणजे ओपनिंगला पाठवू शकत नाही. हो ना. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला संयम असलेला आणि डावाचा पाया भक्कम करणारा खेळाडू लागतो. अवगामी पद्धत हा उत्तम फिनिशर आहे, पण ती चांगली ओपनर नाही. ही उपमा या संपूर्ण चर्चेचा अगदी अचूक गोषवारा मांडते. अवगामी पद्धती ही वेगवान, अचूक आणि वेळेची बचत करणारी आहे, हे निर्विवाद सत्य आहे. हो. परंतु सर्वोत्तम आणि चिरकाल टिकणाऱ्या शैक्षणिक परिणामांसाठी ती कधी एकाकी वापरली जाऊ नये. ती कायम उद्गामी पद्धतीसोबत एकत्रितपणे एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी वापरली गेली पाहिजे. दोन्ही पद्धती एकमेकांना पूरक आहेत. शिक्षण क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाचा इथे उल्लेख करावासा वाटतो, जे या दोन्ही पद्धतींचा सुरेख समन्वय साधते. ते तत्व म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी उद्गामी आणि ज्ञानाच्या सरावासाठी अवगामी. जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकायची असते, नवीन ज्ञान मिळवायचे असे, तेव्हा उदाहरणांकडून, अनुभवांकडून नियमांकडे जावे. म्हणजे मेंदूला शोध घेण्याची संधी द्यावी. अगदी बरोबर. आणि जेव्हा त्या मिळालेल्या ज्ञानाचा सराव करायचा असेल, परीक्षेत वेगाने उत्तरे लिहायची असतील, तेव्हा नियमांकडून उदाहरणांकडे यावे. हा समतोल साधला की शिक्षणाचा खरा उद्देश सफल होतो. हा समतोल खरोखरच परिपूर्ण आहे. तर आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी जाता जाता एक नवीन विचार किंवा एक वेगळा दृष्टिकोन देणारी गोष्ट मला मांडावीशी वाटते. नक्कीच, सांगा ना. एखाद्या व्यक्तीला नवीन विषय शिकताना किंवा एखादे नवीन कौशल्य आत्मसात करताना अनेकदा अडचण काय येते असा विचार कधीतरी अनेकांच्या मनात डोकावत असेल. काहींना नवीन गोष्टी शिकणे खूप कंटाळवाणे किंवा जड वाटते. यामागे एक साधं कारण असू शकते. अनेकदा आपण एखादी पूर्णपणे नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी थेट नियम आणि सूत्रे पाठ करण्याची ही अवगामी पद्धत वापरतो. जी पद्धत खरं तर फक्त आणि फक्त उजळणीसाठी किंवा सरावासाठी बनवली आहे, तिचा वापर नवीन गोष्टी शिकण्यासाठी केला जातो. खरंय. नवीन गोष्टी शिकताना आपण अजाणतेपणे चुकीचे साधन तर वापरत नाही ना? एखाद्या स्क्रू काढण्यासाठी हातोडीचा वापर करून कसे चालेल, यावर नक्की विचार व्हायला हवा. याच विचारासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. माहितीच्या या रंजक आणि वैचारिक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि कुतूहलवर्धक विषयासोबत.